हॅलो बाबा, पोचलात? हो हो बेटा. आई आणि अथर्व कसे? अजिबात काळजी करू नको, दोघेही व्यवस्थित आहे. तू कशी आहेस? बाबा मी व्यवस्थित आहे. बरं मला सांग, पत्रिकेचं काय झालं? आणि तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे आम्ही सगळं केलंय. नाना नानी आले होते बरोबर, पत्रिका द्यायला गेलो. सौमित्राचे आई बाबा पण आले होते. सगळं व्यवस्थित पार पडलंय. व्हेरी नाईस. हा आम्ही पण टेकडीच्या गणपतीला जाऊन आलो आणि आज काही महत्वाची घरं आटोपलीत. 2-4 उरली आहे, ती संध्याकाळी होतील. बरं बाबा, पण मग तुम्ही परत कधी निघताय? उद्या सकाळच्या फ्लाईटने. बरं सौमित्रचं काही फोन वगैरे बेटा? फोन काय, तो स्वतःच येणार आहे थोड्या वेळाने. मग आम्ही इथे बिल्डिंग मध्ये सोसायटी मध्ये सगळ्यांना पत्रिका देऊन येऊ. चला, म्हणजे हे काम मार्गी लागणार आता. बरं ठेवू बाळा फोन? हो बाबा, लवकर या. हो बेटा, तू पण काळजी घे. चल बाय. बाय. मिल गया हमको कॉन्ट्रैक्ट, मिल गया हमसे चाहे कोई जल गया. हो हो जलनिधि, हो जलनिधि. फायनली आपल्याला ते कॉन्ट्रॅक्ट मिळालं. आता आपल्या करिअरची सुरुवात होणार नव्याने आणि खऱ्या अर्थाने. व्हॉट डू यू मीन बाय खऱ्या अर्थाने? खऱ्या अर्थाने म्हणजे जाऊ दे ना शनू बेबी, त्यापेक्षा आपण उद्या काय करायचं, म्हणजे कसे फ्लावर्स डेकोरेट करायचे, काहीतरी इनोव्हेटिव्ह आयडियाज ह्याचा आपण दोघी विचार करूया. हे काय विचार करायचं मम्मा? जाऊन तिथे डेकोरेट तर करायचंय. 4 फुलं इकडे, 4 फुलं तिकडे, डन. राधा, राधा, राधा चल लवकर चल. अरे हो हो, चल ना, पत्रिका वाटायला जायचं. काय उत्साह आहे की नाही? चल. माझ्यात खूप उत्साह आहे. तेच आता बाबांचाच फोन आला होता, विचारत होते पत्रिकांचं काय झालं. त्यांना सांग काही टेन्शन नको घेऊ, सगळं मी घेतलेलं आहे. सगळ्यांना पत्रिका वाटणार व्यवस्थित. चल ठीक आहे, चल काय चल. चहा टाकायला सांगितलं होतं ना, चहा मांडलाय. आणि ऐक ना, सगळीकडे होणार आहे ना चहा. आता कुठे चहा पिण्यात वगैरे वेळ घालवते. चल. नाही असं नको करू. 2 सेकंद थांब. बरं 1 2 झाली. 2 सेकंद यार. चल ना पटापट, जायचंय पत्रिका द्यायला. 3 4 5. चल पटकन. थँक्यू. हे काय? आणि अगं ते कोटाचं म्हणजे जेव्हा ते मेजरमेंट साठी गेलो होतो ना, तेव्हा जाडा होतो मी. मग लग्नासाठी जरा जिम वगैरे सुरू केली ना, सो मेजरमेंट बदलली. म्हणून तो परत द्यायचा त्यांना. तुझी तीच असतील ना मेजरमेंट? काय हरकत नाही. चाय काय ऍसिड आहे? मला वाईट बोललास ना, म्हणून झालंय. लहान मुलासारखं आहे एकदम. पटकन काय प्यायलास? तरी आवडतो ना तुला. बस नाना नानी वाट बघत असतील, त्यांना सांगून ठेवलं. चल लवकर आता. तेच मी तुझ्या डोळ्यात बघत होतो, तुला आठवतंय ना म्हणून. ओके चल. चल पटापट. चल लवकर. नाना नानी. लग्न अगदी थाटामाटात करणार आहेत म्हणे. आणि हे लग्न थाटामाटात व्हावं म्हणून तिची नवीन सासू अडून बसलीये. तिची सासू अडून बसणं आपण समजू शकतो. तिच्या मुलाचं पहिलंच लग्न आहे. पण राधिकाला कळायला नको का? हो ना, एक तर लग्न दुसरं आणि त्यात तिचा मुलगा आहे. काय गरज आहे एवढं थाटामाटात लग्न करायची? लोका सांगे ब्रह्मज्ञान, आपण कोरडे पाषाण. नाही तर काय. ए राधा काय ते पण कोरडे पाषाण. लक्ष न द्यायचं फार. अगं त्यांचा वेळ जातो असं बोलण्यात. छान हो की नाही? हा जाऊ दे, तुम्ही बोलत राहा. हा जी माणसं तुला नीट ओळखत सुद्धा नाही त्यांच्याकडे कशाला लक्ष द्यायचं? आणि मला सांग, हे गुलमोहर मध्येच राहतात ना? आपण वाटून झालेत ना अख्ख्या गुलमोहरला पत्रिका. आणि थाटामाटात लग्न आहे ग आपलं. ऑफिसला जायचंय अजून पत्रिका वाटायला. यांच्याकडे कुठे लक्ष देते? घाई आहे आपल्याला. चल लग्न झालं. किडा आहे बघा केवढा मोठा.
बेबी, वी आर गेटिंग लेट. सी बघ, तसाच बसून आहे देवदास सारखा. लीव हिम ना, चल. अगं लिव्ह काय मम्मा, निदान आपल्या बरोबर येतोय का ते तरी विचार. ओके. पिल्लू, रिॲक्शन. जावई बापू. स्टिल नो रिॲक्शन. गॅरी, गॅरी, काय झालं? आम्ही दोघी कामासाठी बाहेर चाललोय, तू येणार आहेस का? नाही, मी कुठेही येणार नाही. ठीक आहे, ऍज यू विश. राधिका मसाले. अरे नुसतं आहे बाय नाही, पत्रिका द्यायला आलोय लग्नाची सगळ्यांना. बरं, फक्त मला एवढंच सांगा की प्रत्येकाला इंडिव्हिज्युअली नावाने द्यायची, म्हणजे अर्थात पानवलकर सरांना वेगळी देणारच आहे, म्हणजे सगळ्यांना एकच देऊ का वेगवेगळी हवी? आम्हाला पण वेगळी पाहिजे. ओके ओके ओके, सगळ्यांना वेगवेगळी. एक मिनिट यार, पण मला एक कळत नाही अजून, तुम्ही पत्रिका द्यायला इथपर्यंत का येण्याचा त्रास घेतला? काय झालं? म्हणजे काही चुकीचं बोललो का मी? नाही, तू आधी तुझं वाक्य पूर्ण कर, मग आपण ठरवूया ना ते चुकीचं आहे की बरोबर आहे. म्हणजे तुम्ही काही पुढे बोलणार होतात का दुसरं? हा, म्हणजे मी असं बोलणार होतो की इथपर्यंत येण्याचा त्रास का घेतला पत्रिका द्यायला? तुम्ही सांगितलं असतं तर काय? तुम्ही का त्यांच्या घरी जाणार होतात टू कलेक्ट द कार्ड? सर, तुम्ही याच्या आधी कोणाच्या घरी जाऊन पत्रिका घेतलीये का? नाही. नाही ना, मग असं का बोलत होतास? आनंद भाऊजी, नेमकं काय म्हणायचंय तुम्हाला? सॉरी, मला ते असं काही मला लक्षातच नाही आलं. ठीक आहे ना, त्यात काय एवढं, बरोबर की नाही? ऍक्च्युली ना वहिनी, मी तुम्हाला खरं सांगतो, मी आधी मला सगळं कळायचं, काय बोलायचं काय नाही, पण जेनीशी लग्न झाल्यानंतर ना सगळं. आनंदचा अरे नाही, असं नाही. अरे सम्या, मी ना तुला डेमो दाखवतोय की लग्न झाल्यानंतर पुरुषांमध्ये काय काय बदलाव येतात, असं कळलं का? ते 4 लँग्वेज मिक्स होत असतील ना, गुजराती, इंग्लिश, मराठी, हिंदी, त्यामुळे झालं. एनिवेज, जोक सपाट, तुम्हाला दोघांना लग्नासाठी आमच्या सगळ्यांकडनं खूप खूप शुभेच्छा. अजून काही आभार प्रदर्शन वगैरे करायचंय? काय एवढं फॉर्मल बोलतोस तू? बरं ठीक आहे, ते सगळं जाऊ दे. एकूण 4 दिवस लग्न आहे. 4 दिवस लग्न? अरे हो, ऐकून तर घे ना पूर्ण. 4 दिवस म्हणजे मेहंदी, संगीत, हळद आणि लग्न. ओके? आणि 4च्या 4 दिवस सगळे जण हजर पाहिजेत मला. हो, सगळ्यांनी नक्की यायचंय लग्नाला. अहो, प्रश्नच नाही. तुम्ही सांगितलं नसतं तरी आम्ही आलो असतो हक्काने. अरे बापरे, हक जतारा या बेशर्म ये दिखा. बर, आधी पानवलकर सरांपासून सुरू करतो ना. अरे वा, लिहिलंयस तू? हो. सर, चला राधिका मॅडम, आलं तुमचं घर. पण आता लवकरच आपलं घर आलं असं म्हणण्याची सवय करून घ्या. नाही, पुन्हा तुझी चेष्टा सुरू? चेष्टा काय, खरंच बोलतोय. बरं चल, मी निघते आता, बरीच काम आहेत मला. माहितीये, मला पण खूप काम आहेत. मला पण सगळं त्या कॉलनीत पत्रिका वगैरे वाटायच्यात, मम्माने सांगून ठेवलंय मला. चला चला, बाय. बाय बाय. बाय. सी यू. बाय. गुड डे. सेम टू यू. बाय.
सरिता बॅग ठेवली आता माझ्या मागे कटकट लावू नको, कळलं का? कोणी यायचं बाकी आहे का? सगळे आले बरोबर? मोजली माणसं? हा चला. हो हो सगळे आले. बरं चुकून माकून काही राहिलं असेल तर? काही कोणी राहिलेलं नाही, सगळे आलेले आहे. चला महाजनी, आता तुम्ही नारळ वाढवा म्हणजे आपण जायला मोकळे. हो. नाना आहेत की मानपानाच्या गोष्टी आल्या ना की बरोबर तुमचं लक्ष माझ्याकडे जातं. तुम्ही सुद्धा इथे आई वडील आहात. आपल्यामध्ये वडीलधारे महाजनीच आहेत. ते काय नाही, हा मान महाजनींचा आहे बरोबर. नाही नाही आपण ना हा मान वसंतरावांना देऊया. अरे तुमचं आता भांडण इथं सुरू झालं. हो ग बाई, पुन्हा आता ते लग्न समारंभात गोंधळ नको तुमचा. बास आता. ऐकलं? हो अजून तर राधिकाच्या दादा वहिनीच्या मानपानाचं सुद्धा बघायचंय. अरे आपण निघालोय पण दादा वहिनी कसे नाही आले अजून? नाही, माझं झालंय बोलणं त्यांच्याशी. ते परस्पर हॉलवरती पोहोचतायत. मग ठीक आहे. महाजनी हे बघा, तुम्ही नसताना सगळं ठरलेलं आहे, त्यामुळे आता चर्चा नको. लगेच तुम्ही नारळ वाढवा म्हणजे आपल्या राधिकाच्या पुढच्या प्रवासाला खऱ्या अर्थानं सुरुवात होणार. चला कम ऑन. जशी आपली इच्छा. चला कम ऑन. गणपती बाप्पा. वा 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 वा, क्या बात. ओ माय गॉड मम्मा, हा हॉल बघ. वाव ब्युटिफुल. कोणतरी बिग शॉटचं लग्न असणार. नक्कीच. सिरियसली मम्मा, पण मग जास्त पैसे मागायचे ना. 25,000 काय ग? हा यार, तू जास्त पैसे घ्यायला हवे होतेस. पण बाय द वे आपण इकडे का आलोय आता? काय करायचंय? शानू बेबी, आपण ऍडव्हान्स घेतलाय. तो कशासाठी घेतलाय की ऍडव्हान्स द्या, आम्ही लग्नाला येतो आणि जेवून जातो. त्याच्यासाठी नाही ना. आपण डेकोरेट करायला आलोय. इथे डेकोरेट करायचंय हा हॉल. हो पण मग विचारायचं कोणाला? इथे कोणीच नाहीये रिसेप्शनवर. एक्झॅक्टली, इथे कोणीच नाही. एक्सक्यूज मी. नको विचारू. एक्सक्यूज मी, सॉरी यहाँ कोई नहीं है इसलिए आपको पूछ रहे हैं. हाँ, ये सब क्या है? ये सब डेकोरेशन का सामान है. अच्छा, डेकोरेशन का शादी का डेकोरेशन? हाँ, शादी वाला. अच्छा, वो हम करने वाले हैं. आप जाओ, आप जाओ. हाँ अच्छा, आप डेकोरेशन करेंगे? हाँ, तो ये फूल वगैरह सब लगाना है. एक मिनट. ये क्या है? ये दूल्हा दुल्हन का नाम है. हाँ, ये भी लगाना है. हाँ हाँ ओके, आप जाओ. वाव मम्मा, हे बघ कुठे कुठे काय लावायचं ह्याचा डिसिजन मी घेणार. ओके माय डिअर शानू बेबी, लेट्स गेट टू वर्क. मम्मा हे बघ, दिस इज सो इंटरेस्टिंग. आपण याचं मध्ये लावू शकतो. जिथे जिथे हे नाहीये ना शँडलियर, तिथे लावू शकतो. आणि ही फ्लावर्स पण लावूया. आणि हे जे बोर्ड्स आहेत ते जरा अजून मागवूया आपण. मम्मा मम्मा, नवऱ्या मुलीचं नाव बघ काय? राधिका. ही राधिका इथेही आपली पाठ सोडत नाहीये. आय नो. नवऱ्या मुलाचं नाव काय बघूया, जस्ट इन केस. मम्मा मम्मा, नवऱ्याचं नाव बघ. सौमित्र. हे राधिका सौमित्राचं लग्न आहे. लेट मी चेक. ये राधिका सौमित्र. वाव ग्रेट. अगं तू एक्साइट काय होतीयस मम्मा? अगं राधिका आणि सौमित्राचं लग्न आहे. व्हॉट शानू बेबी? लिसन बेबी, आता आपण बिझनेस ऑन्टरप्रेनर आहोत, कळलं? तर आपण फिलिंग्स बाजूला ठेवल्या पाहिजेत आणि प्रॅक्टिकल आणि प्रोफेशनल व्हायला पाहिजे, कळलं? तर फिलिंग्स बाजूला ठेव आणि कामाला लाग. मम्मा तू हो प्रोफेशनल. राधिका आणि सौमित्राच्या लग्नात मी काही करणार नाही. ओके, अँड दॅट्स फायनल. तू त्यांना वाटल्यास तुझे पैसे परत करून टाक ऍडव्हान्स घेतलेला. आय डोंट नो, मी नाही करू शकत मम्मा. मम्मा अरे आम्ही ऑलरेडी पोहोचलो आयलिफ रिच बँक्वेट हॉल मध्ये.
जेनी कुठे आता तुम्हाला विचारतेस? ओके, ऐक ऐक ऐक, तुला ठाण्यामध्ये आर मॉल माहिती आहे ना? हा करेक्ट, आर मॉल मध्ये तुला 3rd फ्लोअरला यायचं. हो तू ये, आम्ही वाट बघतोय. जेनी तू जल्दी तैयार था, तारा लगन નથી, राधिका वहिनीना लग्न છે यार. શું કરે तू? हो आम्ही वाट बघतो. चल मम्मा यार हे सगळं इकडे काय करतात? जेनी पण ना इडियट, राधिकाचं लग्न आहे तर हे लोक असणारच नाही ते. गॉड, तिथे सगळे चमचे. यार मम्मा यांनी आपल्याला बघितलं ना तर आपली फुल वाट लावतील ग. अरे ए आनंद, ये बाबा ये, लवकर ये, तुझीच वाट बघतोय. अरे काय किती वेळ? काय तुम्ही त्या ऑफिसची सगळी कामं संपली का? अरे हो काय हो, तुम्हाला सरकाजम कळत नाहीये का? इथे कुठे आलोय आणि काय तुम्ही एका मंडळीने फिरतात? चला ना पटकन. आणि हा कुठे आहे रघु? येतोय तो येतोय कधी येतोय पण? म्हणजे आले सर या. ए भाई काय तुला 100 वर्ष जगायचं, जग पण जरा वेळेत ये. काय फालतूपणा. चला आपण ते बघूया, ते डेकोरेशन वगैरेचं काय झालंय की नाही. चला पटकन. हा डॅड, तुझे कपडे सगळे मी घेतले. सौमित्र प्लीज नॉट नाउ. मला एक महत्वाचा फोन करायचा आहे, पण कोणाला आणि कशासाठी तेच मला आठवत नाही. प्लीज डोंट डिस्टर्ब मी. अरे आपल्याला जायचंय आता हॉलवर. तू येतोयस ना आमच्या बरोबर? अरे लग्न परवा आहे ना. अरे हो, लग्न परवाच आहे, पण लग्न आधीची मेहंदी हळदी हे पण गोष्टी एन्जॉय करायच्या आहेत ना आपण. प्लीज जा आणि तुम्ही एन्जॉय करा. या गोष्टींमध्ये मला अजिबात राम नाहीये. डोंट डिस्टर्ब मी प्लीज. डॅड, माझं लग्न रोज नाहीये. रोज? हा. अरे रोज एंटरप्राइजेसच्या नवीन टाउनशिप साठी टेंडर्स निघणार आहेत, तेच मला आठवत नव्हतं. थँक्स अ लॉट सन, थँक्स अ लॉट. मारिया रोज काय माणूस या. जाऊ दे, आता तू त्याच्याकडे लक्ष देऊ नकोस. हा चला आपण आता तयार होऊयात आणि आता हॉलवरच जाऊन तयार होऊया. तो तुझ्या मुहूर्ताला येऊन पोचला ना तरी खूप झालं. चल याचे फोन ऐकत तयार होण्यापेक्षा तिकडेच जाऊ. डेकोरेशनचं सामान हे सर, हे काय असं का पडलं? म्हणजे कालच्या काहीतरी डेकोरेशन ठेवलंय की हे आजचं डेकोरेशनचं सामान आहे? कुठे गेलाय कॉन्ट्रॅक्टर? हे आधी कन्फर्म करा. 1 मिनिट. राधिका सौमित्र लिहिलंय म्हणजे हा आपलाच डेकोरेशनचं सामान आहे. कुठे गेला तो कॉन्ट्रॅक्टर? त्याला करायचं की नाही की आपल्यालाच करायचं सगळं? एक ते मिनिट. बुफे डिनर असतं तसं हे बुफे डेकोरेशन आहे का? अहो तुम्ही पॅनिक नका हो, मी त्यांना फोन आपल्याला जाऊन करायचं का सगळं? आपण आतमध्ये तर घेऊन जाऊ सामान. हे काय सामान सगळं असंच ठेवलंय. यार हे गुलमोहर झालेत सगळे. गुलमोहराचं झाडच आलंय पानं गळलेलं. यार यांनी आपल्याला बघितलं ना तर आपल्याला खूप लेक्चर्स देतील ग. जाऊ दे, असे त्यांचे लेक्चर्स आपल्याला कुठे कळतात. मला तर इंटरेस्ट पण नाही याची. पण मम्मा काहीतरी कर ना प्लीज. काय करू मी? मला भूक लागली ग. अरे कामाला लागा लवकर. असं काय करतो? अहो ते सामान आम्ही. वेगळी कॉन्सेप्ट आहे. हे काय बुफे डिनर असतं ना, बुफे डिनर तसं बुफे डेकोरेशन आहे. हे जेवण नाहीये ना, हे असं का करून ठेवलंय? दुसरा कोणाचा तरी होता का प्रोग्राम? नाही हा प्रोग्राम आपलाच आहे. कदाचित ते डेकोरेशन वाल्यांनी हे सामान इकडे ठेवलंय आणि असं कसं ठेवू शकतात? आम्ही पॅनिक होऊ नका. आणि एक मिनिट, फक्त तुम्ही का आले आहेत? बाकी पुरुष मंडळी कुठे आहे? ते चोर दरवाजाने आत आले बहुतेक. आमच्या आधीच आले. त्यांना तयार व्हायला वेळ जास्त लागतो ना. म्हणायचं बायकांना तयार व्हायला वेळ लागतो पण स्वतःला जास्त वेळ लागतो म्हणून मेकअप रूम मध्ये पोहोचले ऑलरेडी. पळाले. तुम्ही तयारी करा. हो मेहंदीची तयारी करणार. त्या बायका आल्यात का? बघितलं का तुम्ही मेहंदीवाल्या? नाही आम्ही नाही. तुम्ही जाऊन बघा आणि मेहंदी वगैरेची व्यवस्थित तयारी छान. आम्हाला चेंज पण करायचंय. 3 साड्या नेसायच्या कला मंदिर. आम्ही हे करतो. तुम्ही ते फुल काढून आई सरिता बहिणी आई ते पडेल. बरं जाऊ दे. चला हे घ्या. ओ मम्मा, आज राधिकाचा मेहंदीचा कार्यक्रम आहे. शानू बेबी, स्टुपिड सारखं ऍक्ट करू नको. आता लग्न आहे तिचं म्हटल्यावर मेहंदी असणारच ना. हो यार, पण मम्मा एक लग्न झालेलं असताना दुसरं लग्न कोणी इतकं सेलिब्रेट करतं का ग? हाऊ इडिऑटिक. माहिती काय, हाऊ स्टुपिड. जाऊ दे, मी तर माझं पहिलं लग्न पण इतकं सेलिब्रेट नाही करणार. किती बोरिंग आहे हे सगळं. मला ना या राधिकाचा ना आता राग यायला लागलाय. मला पण खूप राग यायला लागलाय. तुला का राग यायला लागलाय? मम्मा कोणाची? माझी. मम्मा काहीतरी कर ना प्लीज. मला काहीतरी विचार करू.